पाटणमरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात असणाऱ्या शेती ऑफिसला जुन्या शेती ऑफिसला आग लागल्याची घटना रात्री या ठिकाणी घडलेली आहे। आणि हे जुनं शेती ऑफिस होतं आणि या ठिकाणी विना वापराच्या अनेक वस्तू या ठिकाणी होत्या आणि त्या या आगीत जळून गेलेल्या आहेत। मात्र कारखान्यापासून हे ऑफिस लांब असल्याने काही वेळ या आगीकडे दुर्लक्ष झालं। मात्र काही काळातच ही आग आटोक्यात आली आणि या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यात या ठिकाणी यश मिळालेलं होतं। मात्र सकाळपासूनच काही माध्यमांमध्ये व सोशल मीडियात ही आग कारखान्याला लागली असल्याचं व्हायरल होत असून यामध्ये काही तथ्य नाही, कारण या आगीच्या घटनेपासून कारखाना लांब आहे आणि हे जुनं शेती ऑफिस होतं। या ठिकाणी अनेक विना वापराच्या वस्तू होत्या आणि त्या या ठिकाणी जळालेल्या आहेत। याबाबत आपल्यासोबत आहेत कारखान्याचे एमडी, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। साहेब, काय सांगाल की ही नक्की घटना काय घडली आणि हे कशाचं ऑफिस होतं? हे आमचं तर सकाळपासून एक प्रसार माध्यमात एक बातमी व्हायरल होत्या की लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याला आग लागली। पण हे त्या बातमीत काही तथ्य नसून आमचं हे जुनं एक शेतीचं ऑफिस आहे, जे कारखान्यापासून बऱ्याच अंतरावर आहे। त्या कारखान्याला रात्री 9, 9:15च्या दरम्यान आग लागली। त्या ऑफिसला ते जुनं ऑफिस आहे आणि त्याचा कारखान्यापासून खूप अंतरावर आहे ते। आणि ते थोडंसं एका बाजूला असल्यामुळं आमच्या सिक्युरिटी लोकांच्या लक्षात आलं नाही आणि तसं ते त्या आगीमध्ये आम्ही एक ते दीड तासात आग पूर्ण विझवली आणि त्या आगीमध्ये कारखान्याचे थोडे जुने साहित्य थोडं जळून खाक झालं। नेमकी आग कशाने लागली असं काय नाही, त्याचं कारण आपण आता सांगू शकत नाही, कारण आता टेम्परेचर पण खूप जास्त आहे। जवळजवळ 39-40 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे आणि तसं आपण आगीचं आता कारण अद्याप तरी आम्हाला समजलेलं नाही। ही लागलेली आग नेमकी कशाने लागली याबाबत शोध सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीनं बातम्या किंवा सोशल मीडियावर व्हायरल होतंय त्याच्यात कुठलंही तथ्य नाही। कारखाना आणि आग लागल्याची घटना याच्यात मोठं अंतर असल्याचं या ठिकाणी कारखान्याच्या एमडीनी स्पष्ट केलंय। दिनकर थोरात, TV9 मराठी, पाटण मरळी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।